नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ज्याला आपण तर्कशास्त्रीय युक्तिवाद म्हणतो। भाग 21 6व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण वेन आकृती, तर्क व अनुमान, तार्किक क्रम, दिशाज्ञान आणि तुलना या टॉपिकच्या संदर्भानं सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण तर्कशास्त्रीय युक्तिवाद या युनिटवर जवळपास 20 व्हिडिओ बनवले आहेत। काही ओल्ड क्वेश्चन पेपर आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, गुलाबी फूल व कपडा या शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? गुलाबी फूल व कपडा। आता आपल्याला लक्षात येतं की गुलाबी हा एक रंग आहे, म्हणजे तो फुलाचा पण असू शकतो, म्हणजे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची आकृती तयार होईल। फुलाचा पण असू शकतो तो आणि कपड्याचा पण असू शकतो, ठीक आहे। म्हणजे अदरवाईज कपडे दुसरे बी रंग असू शकतात किंवा फुलाचे दुसरे पण रंग असू शकतात, पण गुलाबी पण असू शकतो, ठीक आहे। कपड्याचा रंग गुलाबी असू शकतो आणि गुलाबी अजून दुसऱ्या बी काही पण असू शकतो, म्हणजे फक्त कपडा आणि फुलच नाही, तर हे जो मध्यभाग आहे गुलाबीचा ते अजून दुसऱ्या कोणत्या पण वस्तू गुलाबी असू शकतात। म्हणून परफेक्ट जे आहे आकृती ती असणार आहे डी। त्यानंतर यम हा आर पेक्षा मोठा आहे पण यल एवढा नाही। जसं दिलंय, जो मोठा आहे तो वरती लिहूया, जो छोटा आहे तो त्याच्या खालती लिहूया, ठीक आहे। यम हा आर पेक्षा मोठा आहे, आर पेक्षा मोठा आहे कोण? यम, म्हणून यम वर लिहिला, आर खाली लिहिला। पण यल एवढा नाही, याचा अर्थ यल मोठा आहे यम पेक्षा। यल हा यन आणि के पेक्षा मोठा आहे, यल हा यन आणि के पेक्षा मोठा आहे, पण त्यांचं काही रिलेशन दिलं नाही। यन हा आर पेक्षा लहान आहे कोण? यन, ठीक आहे, पण तो सर्वात लहान नाही। आता सर्वात लहान कोण आहे मग? के असणार आहे, सर्वात लहान कोण असणार आहे? के, ठीक आहे। मग आता आपल्याला काय विचारलं, तर वयाने सर्वात मोठ्यापासून सर्वात लहान अशा क्रमामध्ये 4थ्या क्रमांकावर कोण आहे? यल आहे 1 नंबरला, यम 2 नंबरला, आर 3 नंबरला आणि यन आहे 4 नंबरला, के आहे 5 नंबरला। आपल्याला विचारलं 4थ्या क्रमांकावर यन आहे, म्हणजे पर्याय बी। पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवणाऱ्या रीतीने जोडायच्या आहेत। पुस्तक, लगदा, इमारती, लाकूड, जंगल आणि कागद। तर याच्यामध्ये काय तर्क आहे? तर आपल्याला लक्षात येतं की अगोदर जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडण्यात येईल, म्हणजे जंगल 1 नंबरला आणि मग इमारती, लाकूड 2 नंबरला, ठीक आहे। म्हणजे 4 1 नंबरला कुठे आहे? तर तो सी उत्तर असणार आहे आपलं, कारण अगोदर जंगलातून लाकूड आणले जाईल, अगोदर जंगल, नंतर लाकूड आणले जाईल, नंतर त्याचा लगदा केला जाईल, म्हणजे हे येईल 3 नंबरला, नंतर त्याचा कागद तयार केला जाईल आणि नंतर त्याच्यापासून बुक बनेल, म्हणजे 1 5 नंबरला येईल। ते बघा आहे तिथे। तर्क व अनुमान आहे, तर विधानावरून आकृती काढायची आपल्याला। काय म्हणते बघा, सर्व हत्ती हे पक्षी आहेत, सर्व हत्ती पक्षी आहेत, सर्व हत्ती पक्षी आहेत आणि काही पक्षी हे गाय आहेत, काही पक्षी हे गाय आहेत, म्हणजे आकृती अशी येईल। किंवा गायीचं वर्तुळ हत्तीला छेदू शकतं, म्हणजे या पद्धतीनं प्रमाणे पण आकृती आपल्याला काढता येईल। सर्व हत्ती काय आहेत? पक्षी आहेत, हे पक्षी, आणि काही पक्षी गाय आहेत ना, आणि अशी पण आकृती बरोबर ठरू शकते। म्हणजे दोन्ही ठिकाणी चेक करावं लागेल, म्हणजे इथे पण ए चेक करावं लागेल, ए आणि बी, आणि इथे पण या आकृतीमध्ये पण ए आणि बी चेक करावं लागेल, ठीक आहे। काही गायी पक्षी आहेत, बघा हे गाय
आणि हे पक्षी आहेत का? हो. हे गाय आणि हे पक्षी आहेत का? हो. म्हणजे येतं कन्फर्म बरोबर. त्यानंतर बी, काही हत्ती गाय आहेत. आता इथं पहिल्या आकृतीमध्ये नाही ना, हे गाईचं आणि हे हत्तीचं छेदलेलं नाही. मात्र दुसऱ्या आकृतीमध्ये आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये बी आहे, पण पहिल्या आकृतीमध्ये नाही. म्हणजे फक्त ए बरोबर असंच घ्यावं लागेल. मग फक्त ए बरोबर. त्यानंतर दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. काय बघा, राहुल हा घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या हाताला पूर्व दिशा होती. आता ज्यावेळेस राहुल घराकडे तोंड करून उभा असेल आणि जर त्याच्या उजव्या हाताला पूर्व दिशा असेल तर मग साहजिकच राहुलचं जे समजा जर उत्तरेला जर पाहतोय तर त्याचा हा उजवा हात झाला, म्हणजे उजव्या हाताला काय आहे? पूर्व दिशा झाली. ठीक आहे. म्हणजे तो उत्तरेला तोंड करून उभा, म्हणजे राहुलचं घर कुठं आहे? उत्तरेला आहे राहुलचं घर इथे. ठीक आहे. तो 3 वेळा उजवीकडे काटकोनात वळाला. 3 वेळा उजवीकडे काटकोनात वळाला म्हणजे तो उत्तरेला पाहत होता. पूर्वेला गेल्यावर एकदा झाला 90 अंशात, त्याच्यानंतर इकडे आल्यावर एकदा झाला 90 अंशात आणि इकडे आल्यावर एकदा झाला 90 अंशात. इकडे म्हणजे आता इकडं पश्चिमेला. ठीक आहे. म्हणजे तो आता कुठं आलाय? पश्चिमेला पाहू लागला. तर प्रश्न काय म्हणतोय? तर त्याचे घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? तर त्याचे घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? तो उलटा प्रश्न विचारला. मग तो जर इकडं पाहत असेल तर त्याचा उजवा हात इकडे आहे, म्हणजे त्याच्या उजव्या हाताला घर आहे, म्हणजेच बी आहे उजवीकडं. तो झाला पश्चिमेकडं, पण त्याचा उजवा हाताला काय आहे? घर आहे. समजलं? अशा पद्धतीनं आपण काही सराव प्रश्न पाहिले रिझनिंगचे. या वेळेस म्हणजे 15 जून 2025ला जी सेट पेपर होणार आहे, या परीक्षेच्या संदर्भानं आपण पेपर क्रमांक 1 साठी सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही 12 PDF पेपर देणार आहोत व्हॉट्सअपला. आता आपली परीक्षा अचानक पुढे ढकलल्यामुळे 12+ म्हणजे अगोदर मेला एक्झाम होती, आता 15 जूनला आहे, म्हणून आपण ही मेचीच प्लॅनिंग केली होती. 12+4 म्हणजे आम्ही तुम्हाला 16 पेपर देणार आहोत. ठीक आहे. या पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. तुम्हाला आम्ही PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पेपर पाठवणार आहोत. तर कसं जॉईन करू शकता? 98 23 24 71 91 या नंबरवर फीस पाठवून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. धन्यवाद.